मित्रांनो, सध्या 2025 ची मोठी पोलीस भरती निघाली आहे आणि फॉर्म भरणं सुरू आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट आहे किंवा कोणते नाही, एकदा फक्त 2 मिनिटं वेळ काढून बघून घ्या। कारण की मुलं जेव्हा फॉर्म भरतात किंवा फॉर्म भरायला जातात, तेव्हा त्यांना हे कळतं की हा डॉक्युमेंट नाही किंवा तो डॉक्युमेंट नाही, त्यानंतर ते प्रोसेस करतात। तर सध्या अजून फॉर्म भरायला भरपूर वेळ आहे। एकदा तुम्ही डॉक्युमेंट बघून घ्या, कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला पोलीस भरतीसाठी पाहिजे। इथे बघूया आपण आता। एक नंबर आहे 10वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र। तर मुलं कन्फ्यूज होतात, गुणपत्रक काय असतं आणि बोर्ड प्रमाणपत्र काय असतं। दोन्ही आपल्याला आपल्या शाळेमधून मिळतील। दुसरा आहे 12वी उत्तीर्ण गुणपत्र आणि बोर्ड प्रमाणपत्र। तर मुलं फक्त फॉर्म भरताना एक तर गुणपत्र घेऊन जातात किंवा बोर्ड प्रमाणपत्र घेऊन जातात, तर इथे दोन्हीही पाहिजे। 3 क्रमांक आहे 12वी नंतर घेतलेल्या शिक्षणाचे गुणपत्रक व प्रमाणपत्रक। जर आपल्या 12वीच्या नंतर जे शिक्षण झालेलं असेल त्याचं आपलं गुणपत्रक प्रमाणपत्र वगैरे पाहिजे। 4 नंबर आहे शाळा सोडल्यास टीसी किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र। जर आपलं शिक्षण सध्या चालू असेल तर आपल्याला बोनाफाईड प्रमाणपत्र त्याला जोडावा लागेल। आणि जर आपली शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे कॉलेज वगैरे संपलेलं असेल, आपण ॲडमिशन घेतलेलं नसेल तर टीसी जोडावा लागेल। 5 आहे वय व अधिवास प्रमाणपत्र डोमसाईल सर्टिफिकेट। मित्रांनो, सध्या जर आपलं जुनं डोमसाईल असेल तर नवीन डोमसाईल काढून घ्या, कारण की सध्या बारकोडिंगचे डोमसाईल निघालेले आहे। डायरेक्ट स्कॅन करून सर्व माहिती मिळवतात ती, त्यामुळे शक्यतो इथे नवीन काढून घ्या, जुने सध्या व्हॅलिड नाहीत। 6 नंबर आहे जातीचं प्रमाणपत्र। 7 नंबर आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र। हा जर आपल्या 3 वर्षापूर्वीचा असेल म्हणजे 3 वर्षापर्यंत चालतो हा, तर असेल तर आहे, जर एकदा चेक करून बघा। आपल्याकडे जर जुना असेल तर तो चालणार नाही, नवीन नॉन क्रिमिनल आपल्याला काढावा लागेल। 8 नंबर आहे EWS प्रमाणपत्र, जो पात्र आहे त्याच्यासाठी। 9 नंबर आहे महिलांना 30% आरक्षणाचे प्रमाणपत्र पाहिजे, हे आधार कार्ड। 11 नंबर पॅन कार्ड। 12 नंबर मतदार ओळखपत्र। 13 नंबर जर होमगार्डमधून फॉर्म भरत असेल तर होमगार्ड प्रमाणपत्र लागेल। 14 नंबर आहे जर खेळाडूमधून फॉर्म भरत असेल तर खेळाडू प्रमाणपत्र लागेल, ते पण सर्टिफाईड। 15 नंबर आहे पोलीस पाल्य प्रमाणपत्र सर्टिफाईड लागेल। 16 नंबर आहे माजी सैनिक उमेदवारीकरिता डिस्चार्ज कार्ड व इतर प्रमाणपत्र। 17 नंबर आहे अनाथ असेल तर अनाथ प्रमाणपत्र लागेल। 18 नंबर जात वैधता प्रमाणपत्र असेल तर लावा, नसेल तर नंतर देखील जोडता येतो। नंबर आहे MSID प्रमाणपत्र। 20 नंबर आहे अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र जर लागू असेल तर। 21 नंबर आहे ड्रायव्हिंग लायसन, जर आपण ड्रायव्हरसाठी फॉर्म भरत असेल तर ड्रायव्हिंग लायसन कंपल्सरी आहे। 22 आहे नावात बदल केल्यास त्याबाबतचे सर्व प्रमाणपत्र लागतील। जर एखादी महिला विवाह असेल आणि विवाहानंतर जर नाव बदल झाले असेल तर ते प्रमाणपत्र त्यांना जोडून द्यावं लागेल। 23 नंबर आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असल्यास त्यांचे प्रमाणपत्र इथे जोडावे लागेल। आणि आपण बघितले की वरील क्रमांक 8, 9, 13, 14, 15, 16, 20, 23 मधील कागदपत्रे जर तुम्ही त्यामधील विशेष आरक्षणाचा लाभ घेत असल्यास लागतील। सामान्य उमेदवारांना हे कागदपत्र लागणार नाही। तर कोणते कागदपत्र लागणार नाही आपण बघतो, जसे की पोलीस पाल्य आहे, माजी सैनिक आहे, अनाथ प्रमाणपत्र आहे। जर तुम्ही असाल तर लावा किंवा लावायची गरज नाही। तर मित्रांनो, एकदा डॉक्युमेंट तुम्ही पुन्हा व्यवस्थित चेक करून घ्या। तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे आपल्याला पुढील जी अपडेट येणार आहे ती लगेच मिळणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।